लोणची वगैरे भारतीय गोष्टी आहेत, परत जाऊन आणि खाली आहेत आणि ओके कशा केलं काय ओप्पा असते पा चलो दे बाय बाय घे सामान आणलं मी घेतो बघायला सगळं आणि मम्मी ते प्रेक्षकांना पण जरा दाखवतो. हां कॅल्क्युलेटर घेऊन येत कडनं आणते. आणि काय सगळ्या गोष्टींना दाखवत बसत सगळं काय सांगत बसायचं नाही. ते काही गोष्टी असतील त्याच्या काय किमती काय लोकांना आकर्षण वाटतं म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्याच्यासाठी खरं दाखवणार होतो कारण आम्ही पण याच्या आधी ही गोष्ट खाल्ली नव्हती. म्हणजे खाल्ली होती वर्षांपासून खालत आलो पण अशी मिळाली नव्हती आणि ती म्हणजे शिंपले असे आले आणि ते पण जवळून दाखवतो म्हणाले शिंपले लहान असतात लांबून दिसत नाहीत कळत नाही. कळतं हो म्हणून तर येतो ना जवळ. हे बघा हे शिंपले हे असे आणि हे कसे करायचे माहिती काय मम्मी. आणलंस आणलं. ये तू इथेच बस प्रेक्षकांना नमस्कार बोल. नमस्कार. तू दिसत नाहीयेस मी ते सामान आज सामान दाखवणार आहे आज तुला नाही दाखवणार. येईल येईल आई येते मध्ये. बरं हे आता याची किंमत नाही आठवत मला मम्मी. हा सेलमध्ये होता ना मग आता सेलमधली किंमत सांगून चालणार ना. सेलमध्ये सांगतो हे अर्ध्या किमतीत पडलं मग आता जवळजवळ ह्याची किंमत होती किती 28 ना 24. अरे हे काय हे पूर्वी जुनं आहे ह्याच्यात चालत नाही. हां 1152 म्हणजेच 1100 रुपये किती आहे त्याच्यामध्ये 450 ग्रॅम म्हणजे खरे 400 ग्रॅम आहेत. हां हे तयार आहेत बरं का. ह्याच्यामध्ये त्याची आमटी नाही रस्सा म्हणायला पाहिजे ना. त्याचा रस्सा पण आहे. याच्यामध्ये 2-3 भोकं पडायची मायक्रोवेव्हमध्ये ठेवायचं आणि किती 3 मिनटं सांगितलं असं काहीतरी. ते नंतर तुम्हाला करून दाखवेन. आता बाकीच्या गोष्टी हे होती आता दूध वगैरे आहे ते दाखवत नाही मामी. तुझं काम आहे ह्या गोष्टी ठेवायच्या म्हणलं. मी आणायचं काम केलं. आणायचं काम त्याने केलं म्हणजे मी मागवलं ना इंटरनेटवरून वगैरे हे. आणि हे सालमनला मराठीत काय म्हणतात. सामण मासा म्हणतात ना. मात्र हे काय आहे याच्यामध्ये ह्याचे पापुद्रे करतात आणि तो शिजवत नाहीत. तो त्याला काय म्हणतात म्युशियनला काय म्हणतात याच्याबद्दल धूर देतात. धूर देऊन शिजवतात. धूर देऊन शिजलेला खरं तो कच्चा असतो तो असा असतो. हा फार महाग असतो कळलं. मात्र हा काय हा अगदी असाच्या असा खाता येतो. हा गोठवलेला आहे ह्याच्याबद्दल. हा मला बाहेर पटकन जायचं असेल ना तर अगदी सँडविच अगदी पटकन म्हणजे 2 मिनिटामध्ये मला तयार करता येतं. तर हे 100 ग्रॅमचं किती होतं म्हणजे 18 म्हणजे 180 शेकेल किलो नाही का. 180 गुणिले 24 म्हणजे झालं हे जवळजवळ 4,500 शेकेल किलोचा भाव आहे. मला तेवढा घ्यायची गरज नसते. किलोचा भाव मोठा वाटतो. 100 ग्रॅम आहे. 100 ग्रॅममध्ये असतं याच्यामध्ये 2 सँडविचेसमध्ये पूर्णपणे होतात मग चांगली. म्हणजे एका सँडविचला किती पडतात 15 शेकेल समजा आणि पाव वगैरे 16 शेकेल. सांगतो कितीला सँडविच पडतं मग ते 16 गुणिले 24 म्हणजे जवळजवळ 380 शेकेलला एक साधं सँडविच 2 मिनिटात तयार होणारं घरून नेता येतं. ह्याचं जर बाहेर कुठे कॅफेमध्ये घेतले सामान असलेलं तर ह्याच्या 1/4 कमी सामान त्याच्यामध्ये येतो. मी बरोबर बोलतोय का कारण मी हिब्रूमधलं सामान म्हणतोय ना. मराठीत सामान म्हणायला पाहिजे. हां तर बरं काय असेल ते हो. थोडक्यात बाहेर जर घेतलं जवळजवळ 8 पट किमतीने अशा प्रकारचे सँडविचेस मिळतात. बरं मम्मी हे आधी फ्रीझरमध्ये जाऊ दे मी तर बाकीच्या गोष्टी बघतो. जरा ये नमस्कार बोल. नमस्कार कर ग. नमस्कार. अगं तू दिसत नाही जरा लवून कर ना. लवून काय नमस्कार सगळ्यांना. काय म्हणतात त्याला लवून मुजरा करण्याला काय म्हणतात लवून मानाचा मुजरा. हे घे दोन्ही घे. वर फ्रीझरमध्ये जाऊ द्या मम्मी. हे आपले काय म्हणतात त्याला ढेपळी मिरची. काय का मम्मी काय ही काय ढेपळी मिरची ढोबळी मिरची. मला भाज्यांचं विचारू नका कळलं का. आणि माझ्याकडे या व्हिडिओमधनं काही शिकू नका. ही ढोबळी मिरची ह्याची किंमत काय आहे मम्मी. हे आपण आता सेलमध्ये होते म्हणून घेतली. 10 ने घेतली नाही का म्हणजे 240 म्हणजे 250 रुपये किलो. साखर 1 किलो 11 म्हणजे जवळजवळ
300 रुपये किलो झाली. आता मी साखर आम्ही खरी दुसरी वापरतो, मात्र ही आम्हाला बरी पडते. कधी काय जाऊ दे, ते बनवून दाखवायला पाहिजे, नुसतं बाता नाही मारायच्या. केळी आली मम्मी तुझी. हो केळी आजकाल जरा महाग झाली आहेत मम्मी, पिकलेली नाही आहेत. मात्र तुझ्याकडे आहेत आता हो 2 दिवसांचा. आईला केळी लागतात सकाळी रोज. आमच्याकडे जुन्या घराची व्हिडिओ बघितली असेल तुम्ही, तर तिकडे अगदी आमच्याकडे केळीचं झाड होतं, 2 का 3 झाडं होते. आणि एका वेळी एक असा घड लागायचा ज्याला 200 केळी असायची. मात्र ते 15 दिवसामध्ये सगळी पिकतात. 15 दिवसामध्ये 200 केळी संपवता येत नाहीत माणसाला, त्यामुळे सगळी फेकावी लागायची, शेजाऱ्यांना देऊन सुद्धा उरायची. कारण लांब पुढे कोणाला द्यायला जाणार, वजन असतं किती, ते जवळजवळ किती, ते ह्याचं एकदा वजन केलं होतं काय, 90 किलो काय 90 किलो होतं. एका तो घड जो असतो ना, तो तुम्हाला ते पिक्चरमध्ये वगैरे बघता किंवा ते युट्यूबमध्ये बघता, ते गावची लोक घेऊन जातात घड. आम्ही एकदा वजन केलं होतं, आहे ते कुठल्या तरी जुन्या व्हिडिओमध्ये, अगदी सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये, मला वाटतं केळीबद्दलचा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ 90 किलो वजन आलं होतं त्याचं. हां, हे आता महाग झालेत, खूप महाग झालेले आहेत. किती मम्मी, 12 ने ना, 12चा वर्ग किती, नाही 12 गुणिले 24 किलो. आम्ही होतो ना भारतामध्ये राहायला, तेव्हा डझनाचा भाव होता, आता किलोचा भाव आहे. तर हे जवळजवळ 300 रुपये किलो. एका किलो किती येतात, 4-5 केळी येतात. 6 आली म्हणजे 300 भागिले 6 35, म्हणजे 50 रुपयाला 1 केळं झालं. हे इकॉनॉमिका, हे साफ करण्यासाठी जमीन वगैरे. ही गोष्ट मला भारतामध्ये माहीत नव्हती. भारतामध्ये मिळत असेल कोलोराबी, काय म्हणतात त्याला, नवलकोल. हा काय, हे मला नाव फार आवडायचं, मात्र आपण कधी आणलं नव्हतं बरं का. नवलकोल इथे आहे इस्रायलमध्ये, नवलकोल, आणि याला म्हणतात कोलोराबी. कोलोराबी इंग्रजी शब्द आहे. हो मग हिब्रू मध्ये काय म्हणतात, कोलोराबी. नाही हिब्रू मध्ये त्याला नाव आहे वेगळं. नाही ते म्हणतात, त्यांना येत नाही ते म्हणतात. बरं, ह्याचे भाव काय सांगायची गरज नाही. हे गोष्ट घेतली, लिंब घेतली. लिंबाचं तुम्ही पण बघितलं असेल, आमच्याकडे एवढी लिंब यायची त्या झाडाला, एवढी लिंब यायची की किती देऊन देऊन पिशव्या भरून ते जुन्या घरातल्या आता विकत घ्यावी लागतात. काय करणार. बरं, लिंबू वगैरे काय खास नाही, स्वस्त आहेत. जवळजवळ 250 रुपये किलो असे लिंब मिळतात. कांदे आता महाग झालेत. कांदे काय झालं का, 7 म्हणजे 7 चोक 28, म्हणजे जवळजवळ 280 रुपये किलो कांदे. लाल कांदे, पांढरे कांदे पण मग जवळजवळ तोच भाव आहे. कुठला ते आपल्याकडे सकाळी रेडिओवर लागायचं कांद्याचा भाव, रत्नागिरी नाही, कांदा कुठला, आमची माती. नाही, सकाळी रेडिओवर लागायचं आणि भाव लागायचे. कांदा आणि त्या अकोला 250 रुपये, ज्वारी, आणि मग ते कुठल्या तरी परभणी इतके रुपये असं सांगायचे. तसं तो कांदा कुठून तरी यायचा मला वाटतं. मला फक्त रत्नागिरीची काय संत्री येतात ना, नाशिकची संत्री आणि नागपूरची पण. नाशिकची द्राक्ष, नागपूरची संत्री. नागपूर शहर प्रसिद्ध आहे, त्याचं नाव आहे सिटी ऑफ ऑरेंज असं मला वाटतं. आपल्याला काय एवढा इतिहास वगैरे काय माहित नाही तेच आपल्याला. म्हटलं मी तुला, नागपूरची संत्री, नाशिकची द्राक्ष. मात्र हे बघ मम्मी, हे इथनं आपण मागवतो ना, हे खराब आहे का, नाही खराब नाही आहे, जरा हे आहे. मात्र दुकानात असतो ना, तर मी हा घेतला नसता. असं बाहेरून दिसतो, पण तरी पण हे देतात, त्या निवडून देतात. जे इंटरनेटवरनं मागवतो ना, फार वर्षापूर्वी, म्हणजे इंटरनेटवरनं मागवायची सुरुवात इथे जवळजवळ 15-20 वर्षांपूर्वी झाली. आणि मग त्यावेळी असा बेकार वगैरे माल पण असायचा ना, म्हणजे काय मुद्दामून नाही घालायचे बेकार. मग त्या कांदे कोणी मागितले 4 किलो, तर ते 4 किलो असेच देणार. आपण बाजारात जातो, एक बघून घेतो ना आपण, म्हणजे बायका बघून घेतात. पुरुषांना काय लवकर जायचं आहे आपलं, तर दुसरीकडे मध्ये कुठे जायचं असतं नाही का. तर मात्र त्याच्यामुळे लोक घ्यायचे कमी झाले. मग ते लोक शिकले की म्हणजे इंटरनेटवरनं पण जे माल मागवतात, तर ते त्यातल्या त्यात चांगल्यापैकी निवडून देतं. म्हणजे खराब अशी कोणतीही गोष्ट येत नाही. आणि जर खराब अशी कोणती गोष्ट आली, तर ते ॲपमध्ये त्यांना तशी त्याची तक्रार करता येते, फोटो घालायचा. आणि मग अनेक वेळा तुम्ही जर नेहमी घेणारे गिराईक असाल, तर ते पूर्ण जी काय असेल, समजा कांदे काय घेतले असतील 4 किलो काय, तर ते पूर्णपणे अगदी ते तुम्हाला खुशीने बक्षीस म्हणून पूर्णपणे त्याची किंमत माफ करतात.
मग मी हे सफरचंद बघ किती लहान आले, ते स्वस्त होते म्हणून मी मागवले. मग आपल्याला सरबत करायला मस्त आहे. ओ आमच्याकडे सफरचंदाचं रस काढायची तुमच्याकडे पण आहे माहिती हो, आमच्याकडे नवीन आहे म्हणून आम्हाला थोडं तर वाटतं सांगावं असं. मग मम्मी हे आपण ना ते सरबत करण्यासाठी ठेवूया. ही लहान काय ते सॅलडमध्ये घालायला ही स्वस्त होती, अगदी स्वस्त होती. 800 किलो मिळाली ना हे. 8.25 हे 200 रुपये किलो. आता भारतीय गोष्टी आहेत हा. ओ भारतीय गोष्टी हा शेवटी ठेवल्यात शेवटी. गुड नाईट आहे. हा त्यांना महत्वाचं काय दाखवायचं असेल ते दाखवतो म्हणजे हे जातो. टोमॅटो टोमॅटो सांगतो. अरे टोमॅटो कुठे गेले? हे बघ. हा हा हे काय ह्याला काय म्हणतात मम्मी? किशुमला ह्याच्यात काय म्हणतात मराठीमध्ये? तिकडे नव्हते मला वाटतं. नव्हते ना. ही काकडीसारखी गोष्ट असते मात्र ही भाजी आहे. दुधी सारखी. दुधी नाही वेगळी गोष्ट आहे ही. काकडीसारखी गोष्ट असते मात्र काकडी नाही म्हणजे अशीच खाता येत नाही, शिजवावी लागते. मग अगदी पटकन शिजते. पडवळीसारखी चव आहे थोडीशी त्याला, किंचित पडवळीसारखी. मग आता पडवळीसारख्या त्या बिया नाही त्याच्यामध्ये. तर ही कोलोराबी ही सहसा महाग असते जवळजवळ. कोलोराबी नाही. अरे हो माझ्याकडनं सांगितलं ना भाज्यांची नावं शिकू नका. कोलोराबी हे आणि हे किशुई रताळा आलं. म्हणजे जगातलं असं कधी कोणाला म्हणत नाही रताळ्यासारखा दिसतोस. इतका विद्रूप जी गोष्ट असेल ती रताळी. रताळी पण जवळजवळ 10चा भाव होता ना, का नाही कमी 8चा भाव होता. हे जवळजवळ 200 रुपये आलं. हे झालं. मग मी हे सगळं ह्याच्यामध्ये ठेवतो मी नंतर तुला. कुठे गेले टोमॅटो? हे बघ या लाल पिशवीत. टोमॅटो बाबा खूप महाग झालेत. आपण घेत होतो 10 वर्षामध्ये 10 पटीने वाढला भाव. हा म्हणजे जवळजवळ दरवर्षाला दुप्पट नाही, दरवर्षाला दुप्पट नाही, ते चक्रवाढ व्याजासारखं नाही, काय म्हणतात त्याला. थोडक्यात 10 वर्षामध्ये दुप्पट झालं म्हणजे 10% वाढत गेलं नाही का. नाही तसं पण नाही होत, गणित चुकतं. नको आपलं गणित पाजळायला नको. हे टोमॅटो काय भाव? हा बाहेरचा भाव आहे जवळजवळ 14चा भाव आहे. म्हणजे किती झाले बरं? 14 गुणिले 24. एकेकाळी 14चा पाठ नाही, 24 पर्यंत नाही यायचा पाडा, किंवा 24चा पाडा 14 पर्यंत तो पण नाही. हे जवळजवळ 330 रुपये किलो टोमॅटो. मात्र हा सगळ्यात जास्त भाव असा आहे. आणि हे टोमॅटो बहुधा परदेशात नाही येतात. तुम्हाला वाटतं इस्रायल फार ते शेती तंत्रज्ञानात इस्रायल प्रसिद्ध आहे. शेतीसाठी म्हणून नाही, त्याचं तंत्रज्ञान विकसित करतं. बहुतेक भाज्या वगैरे असतात इथे पण पिकतात, मात्र बहुतेक भाज्या जास्त करून बहुतांशी भाग त्याचा परदेशातून येतो. हे बहुधा टर्कीमधनं यायचे. मग आता टर्की बरोबर काहीतरी चाललंय, मला वाटतं दुसरीकडनं येत असतील. आता टर्कीचे टोमॅटो होते पण चांगले. म्हणतात इटलीचे टोमॅटो फार चांगले असतात, म्हणजे तिकडचे प्रकार असतात मात्र अगदी वेगळे, जांभळ्या रंगाचे वगैरे असतात किंवा लांबट असतात किंवा असे अगदी फणसासारखे असतात. फणसासारखे नाही, फणस मोठा असतो एवढं. काळसर टोमॅटो असतात. मग आता त्याची किंमत मग म्हणाल तुम्ही तर मग ती आता हे जे किती सांगितलं याचा भाव मी 330 रुपये काय सांगितलं मी, किती आलं होतं? हां 330 रुपये किलो. मग त्याचा याच्यापेक्षा म्हणजे 3000 रुपयाच्या आसपास भाव असतो त्याचा. तर कशासाठी वापरतात ते पण मला माहीत नाही आहे. कधीतरी आणीन तुमच्यासाठी, व्ह्यूज मिळण्यासाठी म्हणून आणीन. हे काय शॅम्पू वगैरे आहेत. हे कसले? हे लहान मुलांचे आहेत. तुझ्यासाठी लहान मुलांचे शॅम्पू वापरतेस? मी काय नाही, मी तर सगळ्या गोष्टीला एकच वापरतो. मी एकेकाळी तर कधी कुठे पिकनिकला वगैरे जायचो ना, तो भांडी घासायचा साबण असतो ना असाच द्रव्य रूपामध्ये, ती लहान बाटली न्यायचो भांडी घासण्यासाठी. तो आंघोळ करायची असली की त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून त्याला थोडा विरळ करायचा. तोच शॅम्पू तेच ते. कशाला ह्या शॅम्पू नि कंडिशनर नि असा नि कोमल त्वचा कोणाला कुरवळायची कोमल त्वचा. पाव आले. आम्ही पाव घरी बनवतो वेगवेगळ्या प्रकार. आमच्याकडे पाव बनवण्याचं यंत्र पण आहे आणि साध्या आवनमध्ये पण, आवण नाही म्हणायचं, आवन म्हणायचं, आवन बरं का. आणि मात्र हा पटकन असा मिळाला तर हा पाव असतो
खितामलेला काय म्हणतात मामी मराठीमध्ये? या गोष्टी मला मराठीत माहीत नाही, कारण आम्ही तिकडे भारतात असताना तसं काय आमचा तो भैया यायचा सकाळी, तो पाववाला मस्तपैकी ते काय असायचं त्याच्यामध्ये, ते टोपली असायची, ती काकेत धरायची अशी टोपली असते ना, पिशवीसारखी अशी मोठी असायची, आणि त्याच्यावर लहान गोधडी, आणि त्याच्या आतमध्ये तो गरम गरम पाव असायचा. तो काय साधा मैद्याचा पाव असतो ना. हा खितामले म्हणजे काय, गव्हाची साल काढलेली नसते, सालीसहित गहू आणि त्याचं केलेलं पीठ, त्याला काय म्हणतात ते आम्हाला माहीत नाही, कारण आम्ही तेव्हा ते शिकलो नाही. त्याचा पाव आहे हा. किती 18ला म्हणजे किती झाला, 18 गुणिले 432, जवळजवळ किती आहे, वजन आहे का ह्याच्यावर? असा एवढा पावाचा काय आता वजनावर घेतात? 1 किलो नाहीये, काय असेल एवढा असा बऱ्यापैकी पाव आहे. 430 रुपये पावाचे. हे झालं. तू इथं बसून राहायचं, मग व्हिडिओ मध्ये यायचं. तुझे सामान लावणार कोण? घे 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 घे, हळूहळू लावायला लाग. एक पाव फ्रीजर मध्ये घाल, एक पाव खाली ठेव. अगं तू गेलीस तर मला ह्या गोष्टी सांगणार कोण? मम्मी हा अडकलो मी काय सांगण्यामध्ये. खोमेचला काय म्हणतात मराठी? सिरका कोणता का ते आपल्याकडे ते अँग्लो इंडियन होते ते लोक म्हणायचे सिरकायला. सिरका मराठी शब्द आहे सिरका. सिरका. अरे हा बघ संजू. संजू बघ मम्मी, संजूचा भात. हो हा बरं का, हा आमचा संजू. दिसला का संजू? हा माहित नाही तुम्हाला संजू? बरं हा कोणता मम्मी? जॅस्मिन राईस म्हणजे काय? यस्मिन यस्मिन. जस्मिन म्हणजे चमेली. चमेली राईस असा असतो? चमेली राईस असतो? त्याने काय नाव चमेली काहीतरी वेगळं असतो. आणि मग तो सुरती कोलम म्हणजे कोणता भात? कोलम तांदूळ, भात नाही म्हणायला. कोलम म्हणजे अगदी बारीक तांदूळ. रत्नागिरी. नाही असं नाही, कुठल्या तरी जागेचं नाव असणार त्याला. कोलम नाही, तो कोमल म्हणून नाहीये, कोलम म्हणून काहीतरी जात असेल ती. आणि रत्नागिरी कसं? सुरती कोलम. सुरत म्हणजे गुजरात. कुठला जो भूगोल ना मग मी एकदम गोल झालाय अगदी. हे तांदूळ स्वस्त आहे तिथे, जवळजवळ 10 म्हणजे जवळ किती 200-250 रुपये किलो. मागे जर सेलमध्ये लागायचे तेव्हा 7ने पण मिळायचे, 6 आणि 7ने मिळायचे, म्हणजे जवळजवळ 170 रुपये किलोने वगैरे पण मिळायचे. मात्र हे कोणतेही मिळतात, हे कोणतेही खरे बासमती तांदूळ नाहीत. स्वतः संजूने, मला माहिती होतं, त्या संजूला पण मी विचारलं, ते भेट झाली होती, त्याने पण तेच सांगितलं मला. तेव्हा तो काय म्हणाला होता, त्याला मी विचारलं की तांदूळ कोणता चांगला सगळ्यात? तर काय म्हणाला आठवतं? ज्याच्यावर माझा फोटो आहे तो सगळ्यात चांगला, मला त्याचे पैसे मिळतात. तर इस्रायलमध्ये कुठेही खरा बासमती तांदूळ मिळत नाही. तो जो प्रयोगशाळेमध्ये बनवलेला आहे तो थोडा बहुत त्याच्यासारखाच लागतो. मात्र माझ्या मते भारतामध्ये सुद्धा जवळजवळ मिळत नाही. फक्त अगदी मोठमोठ्या रेस्टॉरंट्स वगैरे असतात. तर थोडक्यामध्ये तो कधी कधी साध्या तांदळापेक्षा पण इथे स्वस्त कधी मिळून जातो. हे ऑलिव्ह ऑइल, याला जैतून म्हणतात मराठीमध्ये. मला लोकांनी सांगितलं, आपल्यासारखं मराठीमध्ये पण जर जैतून म्हणत असले आणि हिब्रूमध्ये जैत म्हणजे फार काय म्हणतात, सारखा शब्दाला काय म्हणतात, समशब्द काय म्हणतात, काय ग? सारखा शब्द असेल 2 भाषांमध्ये तर त्याला काय म्हणणार? समशब्द. समान शब्द. हो, आईचं मराठी चांगलं आहे. ह्याचे भाव नेमक्या आता लढाई झाल्यापासून वाढलेत, मात्र त्याच्यामुळे नाही, कारण जगामध्ये सगळीकडे वाढले. तर जवळजवळ दुप्पट झालेत त्याचे. तर ते ही बाटली आहे 39 गुणिले 24, जवळजवळ 900 रुपये ही मध्ये पाऊंड लिटरची आहे. थोडक्यात 1000-1100 लिटरचा भाव आहे. मग हे आपलं बटाटे वड्यासाठी वगैरे वापरत नाही, धबा 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 कढईमध्ये घातलं. सॅलड ऑइल. काय? सॅलड ऑइल नाही, हे सॅलड ऑइल नाही. 2 प्रकारचे असतात. सॅलडसाठी वेगळं वापरतात आणि तळण्यासाठी म्हणून वेगळं वापरतात. ते घालू शकता तुम्ही. मग हे कारण हे अगदी जे उत्कृष्ट काय ते एक्स्ट्रा व्हर्जिन ऑइल म्हणतात ना वगैरे, त्यांचा काहीतरी प्रकार आहे, तो आपल्याला स्वतःला माहीत नाही नेमका. तर आपल्याला काय करायचंय मम्मी, आता आपण आधी स्वतः नीट अभ्यास केला पाहिजे, नंतर लोकांसमोर अक्कल पाजळण्यापूर्वी. भोपळा
भोपळा आला, ह्याचं काय करणार आहे? सूप करणार आहेस? सूप. बरं अगं तू मग त्याच्याऐवजी इथे ये, जवळ ये तू एक तर काम पण नाही करत तू आणि बोलतेस पण लांबून. ये जवळ ये, आजा आजा. अशी 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 कर. आता कर नमस्कार, आता कळेल सगळ्यांना. मग लवून केलास. लवून म्हणतात काय ग? लवून. वाकून नमस्कार, लवून मुजरा. लवून शब्द आहे, लवून नमस्कार नाही करत. मुजरा लवून करतात, मुजरा लवून करतात आणि नमस्कार वाकून वाकून करतात. करतात. मग आजकाल सगळं ते चित्रपटात दाखवलं तेव्हा सगळेजण असे करायला लागलेत नमस्कार. हा, किती तो अपमानकारक प्रकारचा नमस्कार आहे. असा कधी करू नये. नमस्काराची पद्धत म्हणजे काय? अंगठा तुझा छातीला लागला पाहिजे आणि मग ते वाका किंवा नका वाका, थोडंसं काहीतरी करा. आता हे असा नमस्कार करणं अगदी उद्धटपणाचं लक्षण आहे. आणि ते अगदी अगदी असं वर असं करतात, फार उद्धटपणाचं लक्षण आहे. लक्षण नाही, उद्धटपणा मानला जातो त्याच्यामुळे. काकड्या पण कशाला काकड्या मागवायच्या एवढ्या महाग? एक वेळ स्वस्त असतात तेव्हा वेगळं. काकड्या वगैरे छान असतात, चांगल्या असतात. मग तरी पण आजकाल जवळजवळ 250 रुपये किलो वगैरे झाले, तिप्पट चौपट झालेले आहेत. हो, हे अगदी चांगलं सगळ्यात स्वस्त हे म्हणजे हुम्मस. तुमच्याकडे हमस किंवा हुमुस म्हणतात, कारण ते इंग्रजीमधनं घेतलंय. त्यांच्याकडे तो ह आणि ख चा मिश्र शब्द नाहीये, तर ह्याला हमस किंवा हुमुस म्हणू नये, ह्याला खुमुस. आणि खुमुस पण नाही म्हणत, खऱ्या अरबी भाषेमध्ये खुम्मुस असं म्हणतात. तर हे खुमुस. आणि मूळ अरबी आहे. मूळ अरबी आहे. ते इथे सगळं आपलं स्वतःची लाल करायची असते ना, ती सवय सगळ्या देशांमध्ये असते. तर हे लोक इथले पण म्हणतात हे आमचं फलाफेल आमचं, कळलं, शवारमा आमचा. तो सगळ्या अरबांचे प्रकार आहेत ते जेवणाचे. मग त्यांचं म्हणणं काय, अरबांच्या आधी आम्ही इथे होतो, सगळ्यात जुने नाही का, म्हणजे आम्हीच ते केलं. हो, पण तुम्ही तेव्हा वेगळ्या गोष्टी खात होता. हे अरब आले तेव्हा त्यांनी याचा शोध लावला. बरं, हे काय आहे? हे बाहेर सहसा आपल्याला जवळजवळ 10 ने मिळालं. म्हणजे 250 रुपये. किती असतं याच्यामध्ये? 700 ग्रॅम. पाऊण किलो 700 ग्रॅम. पाऊण किलो 750. पाऊण किलो काय गम गोंधळ करतेस तुम्हाला नेहमी. पाऊण किलो 250. मात्र बाहेर याची किंमत जवळजवळ 325 रुपये वगैरे अशी आहे. हे आम्ही इथे मागवतो, सेलमध्ये असलेल्या गोष्टी आम्ही घेतो सहसा. हे झाले. अरे आंबा, अरे आंब्याचं हे करूया तेव्हा दाखवूया. आंबा, ओ आंबा, आंबा आंबा कसा आलाय बघा पाडाला. अरे आंब्याचं काहीतरी करूया मम्मी. आंबा गेला पाहिजे फ्रीजरमध्ये आधी. घे. हा महाग आहे, खरं महाग नाही आहे. याचं हे करूया ना, मँगो शेक. मँगो शेक? बरं, ते करू तेव्हा करू. आज मग ते शिंपले आता करायचे का हे करायचंय? सगळं आताच करायचं. ते फ्रीजरमध्ये जाऊ दे. हे वाटाणे, बारीक वाटाणे ना, बारीक वाटाणे हे घे. या सगळ्या गोष्टीच्या किमती सांगत बसत नाही तुम्हाला. या सगळ्या गोष्टी तिकडे पण मिळतात. हे पण सगळं मिळत असणार तिकडे. मग मी हे फ्रीजरमधल्या गोष्टी आहेत ना, हे जाऊ दे आधी. घे. कसा आईला कामाला लावतोय बघा, स्वतः बसलाय नुसता. नंतर हे पण घे मग. खुमुसचे 3 पण जाऊ दे फ्रीजमध्ये खाली. काम केलं पाहिजे माणसाने. बसून शेवटी खाटल्यात बसतो माणूस, कळलं. इथली पद्धत आहे ती, संस्कृती म्हणा काही म्हणा. हा तांदूळ साधा नाही, काय म्हणतात त्याला, मला माहीत नाही हो मराठी. आमच्याकडे आम्ही भारतात होत्या या गोष्टी तेव्हा तिथे होत्या असतील. आमच्याकडे आम्ही घेत नव्हतो किंवा आम्हाला त्याची माहिती नव्हती. म्हणजे याच्या साली ठेवलेल्या आहेत तांदळाच्या, त्याचा बाहेरचा म्हणजे तासलेले नाही आहेत. आपल्याकडे पांढरा असतो ना कसा, वरची गोष्ट तासलेली असते. तुम्हाला त्या गोष्टी जास्त माहिती असतील. हा पारसी राईस, पारशी तुमच्या भाषेत पारशी, आमच्या भाषेत पारसी. हे काय आहे? सोलेत खिता म्हणजे काय का मम्मी? रवा का? रवा. आणि हे पावाचं पीठ. पाव करणार थेट ह्याच्यामध्ये पाणी घालायचं, टक 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 घालून टाकायचं. ही हिरवी डाळ नका मम्मी, चुकीचे शब्द जातील माझ्याकडनं. नाही तर वाटाण्याची डाळ झालं. हे खुमूस जाऊ दे फ्रीजमध्ये. हे जाऊ दे फ्रीजमध्ये. हे इथल्या गोष्टी ठेवतो ना मी, या सगळ्या गोष्टी फ्रीजमध्ये खाली जाऊ दे.
इथे खोका आहे माझा खोका. खोक्यामध्ये काय माहितीये का? खोक्यामध्ये खोका शामूचा चांग. आता काढीन तेव्हा कळेल तुम्हाला. ए मम्मी खोबरेल तेल 14 गुणिले 24 हे 336 रुपयाला 320 ग्रॅमची बाटली, म्हणजे जवळजवळ 1000 रुपये 1 लिटरचा भाव. खूप. टोमॅटो सॉस 250 रुपये. हे ॲल्युमिनियमचे कागद नाही, नायलॉनचे कागद. कागद नाही, पेपर. काय म्हणालीस? नायलॉन, पेपर आणि कागद एकच. काय आधी काय म्हणालीस? पेपर. आणि आधी बोलले कागद नाही पेपर, कारण त्याला नाव आहे नायलॉन पेपर म्हणून. तर मला म्हणते कागद नाही पेपर. त्या कचऱ्याच्या पिशव्या. मम्मी भाज्या वगैरे आहेत ना, टोमॅटो काकडी, ते फ्रीजमध्ये ठेवू नकोस, तिकडे ओट्यावरच ठेव, मी नंतर डिशवॉशरमध्ये घालीन. मग सगळे धुवून गेल्यानंतर सुकल्यानंतर मग नंतर फ्रीजमध्ये घालू. हा पास्ता पण तो काय मी म्हणालो ना मगाशी तुम्हाला, अशा गव्हाचा ज्याची साल काढलेली नाही, त्यामुळे सगळ्या जणांना असं आवडतं असं नाही. हे पास्ता, सूप, हे बिस्किटं आईसाठी. मला अशी बिस्किटं नाही आवडत. मला ते क्रीम वगैरे असतात ना आतमध्ये, तशी बिस्किटं आवडतात. म्हणजे जॅम वगैरे लावलेला असतो ना, आईला ही असे ते चहामध्ये वगैरे घालून घे. चहा मी घेत नाही, दुधात. तेच ते दुधात घालतेस चहामध्ये, काय ते बुडवायचं, मग ते आत पडतं, आणि मग ते हे सूप आले. नाही, साखलावला काय म्हणतात मग? मी भारतामध्ये नव्हतं ना साखलाव. एका प्रकारचं पेय दुधाचं असतं. मग कसं असतं, अगदी चिखलासारखं, म्हणजे दाट असं असतं. त्याला काय म्हणतात? संहत पण नाही, संहतचा शब्द वेगळा आहे. दाट असण्याला काय म्हणतात? घट्ट. दूध काय घट्ट असतं असं? दाट म्हणायला पाहिजे, जाड म्हणायला पाहिजे. त्यातला काहीतरी शब्द असावा. आपला मराठी एकदम रसातळाला गेले. तर ह्याच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचं असतं. याला चव काय असतं ह्याच्यामध्ये काय सांगता येणार नाही. ह्याला साखलाव असं म्हणतात. तर आणि त्याच्यामध्ये वर वेगवेगळ्या प्रकारची पूड वगैरे काय काय घालतात. किसलेलं खोबरं, त्यामध्ये अरारोटची पावडर असते. अरारोटची पावडर याच्यासाठी असते की ते दाट व्हावं म्हणून, चवीसाठी म्हणून नाही. चव कशाची आहे त्याच्यामध्ये? चव वेगळी. साखर आहे, साखरेने गोड आहे. चव कशाची याची? खास चव कसली ग? अननस, त्याच्यामध्ये साखर असते अननसाच्या फळामध्ये. पण अननसाची चव कशी सांगणार आपण? आंबट गोड अशी सांगतो ना, तशी. बरं, तर हा पण अरबी प्रकार आहे आणि ते फार प्रसिद्ध आहे. बाहेर तुम्ही घेता चहा, फार क्वचित लोक काहीतरी घेतात. चहा सहसा घेत नाही. घेतात तर काळी कॉफी किंवा एस्प्रेसो आणि अफुकला काय म्हणतात मम्मी? अमेरिकानो किंवा कपुचिनो घेतात. आणि ही गोष्ट जी आहे ही हिवाळ्यामध्ये जसं ते गरम कारण ते दाट असल्यामुळे ते खूप वेळ ते गरम राहतं. तर हे कधीतरी हे घरी करून दाखवण्यापेक्षा ना, बाहेर कुठे मिळतं ना, तिथे जाऊन पिताना ते मस्त करतात वगैरे. त्यांचं असं टमरेल नाही, काय तो टमरेल नाही ग अगं, त्यांचा तो पिंपच असा असतो ना, असा आकार असतो. तर आपल्याकडे तिथे पूर्वी तिथे मुसलमान राहायचे ना, त्यांचा टमरेल असा वेगळ्या प्रकारचा असायचा. आपला टमरेल म्हणजे काय? डालड्याचा डबा, तो गोल डबा असतो, तो पण चौकोनी नाही, पोस्टमनचा नाही, स्वस्तातला डालड्याचा डबा, त्याला तो गोल डबा असायचा, त्याचा टमरेल बनवलेला असायचा. मात्र म्हणजे अगदी लहानपणाची गोष्ट सांगतोय. 5 वर्षाचा असेपर्यंत आम्ही भायखळ्याच्या स्टेशनच्या दुसऱ्या बाजूला राहायचो. माझं सगळं आयुष्य गेलं भायखळा स्टेशनच्या ते ख्रिश्चन अँग्लो इंडियन सोसायटीमध्ये. मात्र 5 वर्षाचा असेपर्यंत काही 1-2 वर्ष आम्ही भायखळा स्टेशनच्या अलीकडे राहिलो होतो. तिकडे मुसलमान वस्ती होती. तर आमच्या शेजारचे जे असायचे किंवा काय माळ्यावरचे असायचे, ते संडासाला जायचे, तर त्यांच्याकडे मात्र त्याचं ते महागातले होते. ते बाहेरनं विकत घ्यायचे. ते आम्हाला विशेष वाटायचं. आम्हाला वाटायचं टमरेल विकत घेण्यासारखी गोष्ट आहे का? घरात असतात डबा घेतला, त्याला तार लावली, झाला टमरेल.
तर त्यांचे टमरेलला अगदी असं काही जणांना हे नळी वगैरे असायची म्हणजे ही नळी कुठून म्हणजे काय असं काय वेगळंच वाटतंय ते बघायला आपलं कधीही घेतलं नाही. मी एकदा कधी लहानपणी बोललो होतो मग मी आपल्यासाठी असा टमरेल घे तुला काय करायचंय काय करायचंय म्हणजे काय. तर काय मी म्हणालो तर त्याचा तो आकार वेगळा असायचा. तर त्या टमरेलावरून मला आठवण झाली की हे जे बनवतात ना आता कशाचा अन्नाशी कसला संबंध कसा लागतो बघ. तर त्यांचे जे पिंप असतात ना ते ठशाचे असतात ठशाचेच म्हणतात ना ते ठशाचे असतात आणि तांबा पितळ असं काहीतरी असतं आणि ते दिसायला पण चांगले असतात. कधी जाईन ना तुम्ही बाहेर असं मी तुम्हाला घेऊन जाईन ना तेव्हा ते दाखवीन ना मग मी तुम्हाला त्या टमरेलची आठवण करून देईन. मग मी तू काय बघतेस पिशव्या ह्या काय करायचे आहेत घडी करून ठेवतेस हे करणार काय हे खाली ते डबा येतो ना ह्याचा पिशव्या गोळा करण्याचा त्याच्यासाठी. अगं आपल्याकडे आपलं बॅगा आहेत चांगल्या बॅगा आहेत ए जाऊ दे हे घे अरे काय करतोस हे? हे काय हे सगळं घड्या करणार आहेस तू आता हे घड्या करत बसणार आहे. सामान लाव सामान लाव सामान लाव सामान लाव मला खोका दाखवायचा आहे माझा खोका थांबा जा ते जरा आठवतो. मम्मी हे घे तुझ्या टेबलावर घे हे सगळं कर बाहेर की व्हिडिओ करायची ते काय मागे काय काय त्याला अगदी घडी हा इस्त्री पिशवीला इस्त्री हा काय ग लालबागच्या सवयी. आणि तिकडे काय आहे? खोका आहे थांब तो त्यांना दाखवायचंय तू गेल्यानंतर थांब हे आधी सामान लावूया मग ते दाखवतो आधी. चल निदान व्हिडिओमध्ये दाखवलं पाहिजे आईला मदत करतो म्हणून. मग एक काम करतो भारतीय गोष्टीत ना तर नंतर काढतो किंवा उद्या काढतो. हे आपलं महत्त्वाचं झालं हे मम्मी हे तेल ऑलिव्ह ऑइल कोणती आहे ही मेर्लो अमेरिम रिझर्व हे आपलं कधी खास त्याच्यासाठी. आणि हे आपला स्टॉक म्हणतात ना तुमच्याकडे स्टॉक म्हणतात हे आपला स्टॉक हा आपला स्टॉक आठवड्याचा हे झालं हे सगळं आठवड्याचं. आणि हा झाला रिकामा हो का हा मम्मी आता मी खाली जाऊन आलो.